नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव. कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. वाई लोकल कांदा 100 क्विंटलची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 1600 रुपये. त्यानंतर मित्रांनो मंगळवेढा लोकल कांदा 64 क्विंटलची आवक असून किमान दर 250, कमाल दर 1700 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये. त्यानंतर मित्रांनो कामठी लोकल कांदा 3 क्विंटलची आवक असून किमान दर 1560, कमाल दर 2060 आणि सर्वसाधारण दर 1810 रुपये. त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा 1000 क्विंटलची आवक असून किमान दर 1500, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 1875 रुपये. पुढील बाजार समिती नाशिक उन्हाळी कांदा 2199 क्विंटलची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1300 आणि सर्वसाधारण दर 850 रुपये. त्यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा 1920 क्विंटलची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1540 आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये. त्यानंतर मित्रांनो मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा 5000 क्विंटलची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1100 आणि सर्वसाधारण दर 850 रुपये. त्यानंतर मित्रांनो राहुरी वांबरी उन्हाळी कांदा 2029 क्विंटलची आवक असून किमान दर 100, कमाल दर 1600 आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये. त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा 22100 क्विंटलची आवक असून किमान दर 250, कमाल दर 1700 आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये. पुढील बाजार समिती संगमनेर उन्हाळी कांदा 4007 क्विंटलची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1651 आणि सर्वसाधारण दर 925 रुपये. त्यानंतर मित्रांनो चांदोड उन्हाळी कांदा 7200 क्विंटलची आवक असून किमान दर 1500, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 1180 रुपये. त्यानंतर मित्रांनो सटाणा उन्हाळी कांदा 10015 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 9000 क्विंटलची आवक असून किमान दर 1999चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त 1200 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती अकोला 190 क्विंटलची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये. त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर 1919 क्विंटलची आवक असून किमान दर 1700, कमाल दर 1800 आणि सर्वसाधारण दर 590 रुपये. आता पाहूया महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांचं मरण, महिन्याभरात 26 लाख हेक्टरला फटका. खरीप हंगामातील 52 लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात. जगायचं कसं, खायचं कसं, पोरांना शिकवायचं कसं आणि मुलामुलींचे लग्न कशी लावायची. आपत्तीग्रस्तांसाठी कोणकोणते निर्णय होणार, किती, कधी, कशी नुकसान भरपाई मिळणार. पूरग्रस्तांना पायावर उभे करणार मुख्यमंत्री. यवतमाळ राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे मिशन सुरू आहे. पुढील 2-3 वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर 50 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणू असे सांगत पुरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीद्वारे पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करू असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती समारोहात ते बोलत होते. राज्यपाल आचार्य देवव्रत नैसर्गिक शेतीचे तज्ज्ञ आहेत. त्यांचे मॉडेल राज्यात पुढे नेऊन अडचणीतील शेती व शेतकऱ्यांना बाहेर काढू असेही मुख्यमंत्री म्हणाले. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.